आणि आघाडीला मी विनंती करेन नागाव संघाला आपण लवकरात लवकर आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत। तुर्तास थांबतो पाहत राही स्पर्धा। जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित नगरसेविका चषक सन्माननीय नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सौभाग्यवती दमयंतीताई बुधाजी वजे यांच्या नावाने स्पर्धा तुमच्या समोर आहे। आमचे प्रमुख आयोजक रॉयल हॉटेलचे सन्माननीय प्रोप्रायटर श्री संतोषजी वजे साहेब, एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय श्री अशोकजी ठाकूर साहेब, आदरणीय श्री रणजितजी ठाणगे साहेब, पिच क्युरेटर आमचे आणि पिच क्युरेटर म्हणून ज्यांची ओळख आहे खऱ्या अर्थाने पंचक्रोशी मध्ये आदरणीय श्री नरेशजी म्हात्रे साहेब, आदरणीय श्री दत्ताजी म्हात्रे साहेब आणि श्री देवेंद्रजी वजे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आमची संपूर्ण टीम जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा, ज्यामध्ये तुम्ही अंकित यांना बघू शकाल आमच्या समोर सध्या ते स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत। त्याचबरोबर आपण साईश यांना बघतोय, करण भोईर आहेत, त्याचबरोबर विशाल दरे आहेत, अजय राऊत यांना तुम्ही बघू शकाल, ईश्वर व्यवहारे आहेत। ही संपूर्ण टीम आहे, कोणाचं नाव नक्कीच राहील कारण मोठी टीम आहे आमची। नक्कीच मान पावर असणे गरजेचं, कोणती स्पर्धा तुम्हाला आयोजन करण्यासाठी हे गरजेचं असतं। एक चांगली स्पर्धा 4थ्या दिवसामध्ये नक्कीच पदार्पण करते आणि खऱ्या अर्थानं आमचे कमिटी मेंबर्स विशाल दरे यांचा वाढदिवस देखील आहे। ते नक्कीच थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील। या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये ते नेहमीच नक्कीच आमच्या समवेत होते, आता थोडे रेस्ट करण्यासाठी ते पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी नक्कीच येतील। तर त्यांचा वाढदिवस नक्कीच आहे तो देखील या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात येईल। तुर्तास सांगतो पाहतरी स्पर्धा आणि ऐकूयात आपण आता खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये नागावच्या विरोधात ज्या ठिकाणी आजदे संघ तुम्हाला पाहायला मिळेल क्रिकेटचा संघर्ष करेल। चेंडू आणि बॅट मधला संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल। पहिलं षटक त्या एंडने असेल, मानपाड्यांकडून पहिलं षटक असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या। ते सर्व संघ खेळतात, पहिलं षटक मानपाड्यांकडून असेल, अंपायर्सना देखील मी विनंती करेन। तर ऐकूयात आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मॅन फ्रॉम नारिवली जगदीश पाटील यांचा आवाज। धन्यवाद। ऑन साइडला खेळतात, गॅप खूप मोठा आहे, डीप मिड विकेटला चेंडू जातो अलॉंग द कार्पेट। एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय। या दोन धावा एकवटल्या, पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर ही दुसरी धाव पाहतोय। नागाव विपक्ष आजदे असा सामना, पहिला सामना जिंकला जय हनुमान बेतवडे। गोलंदाज प्रल्हाद यावेळेस ऑफ ड्राइव पाहायला मिळतोय। चेंडू मात्र पॉइंटच्या वरून खेळला गेलाय आणि चेंडू जातोय या बाउंड्री लाईनच्या जवळ अडवलं जातंय आणि तोपर्यंत इथे तिसरी धाव यास कॉल दिलाय। तीन धावा पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं पाहायला मिळतं खूप चांगला। आपण आता द्याबाला गेलाय नागाव आणि आजचे टीमला चांगला खेळ करावा लागेल। चांगला बॉल ड्राइव्ह करतोय चेंडूला मिड ऑफ मधून, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेला,
पहिला चौकार येतोय आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय गणेश पाटील यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा लेटकट खेळा, चेंडू हवेत आहे, सुपर झेल, अतिशय चांगला झेल टिपत असताना पॉइंटच्या दिशेला आणि पहिला धक्का दिला जातोय तो नागाव टीमला. लागलाय गणेश पाटील यांच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावपळकावरती न वाचताना आणि वन डाऊनला येतात ते बालाराम पाटील. बॉल 5 10 धावा 10 आहेत. तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5व्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बाद केलं जातोय. वन डाऊनला बालाराम पाटील यांना पाहतोय पण मैदानामध्ये नागाव विपक्ष असदे अशी लढत या दोन संघामध्ये 40+ थर्रार आज मात्र आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. आज फुल एम फायनल डे या स्पर्धेचा जी 4 दिवस चालणारी भली मोठी स्पर्धा पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब पडका, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शेवटच्या बॉलवरती सुद्धा एक बालाराम पाटील यांच्या वतीने एक चौकार पाहायला मिळाला आपल्याला. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ते अगेन्स्ट आजदे टीमच्या. तर पहिल्या सामन्याचा विचार केला तर बेतवडे संघाने 60 डावा कुठल्या होत्या आणि त्या 60 डावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र शेवटच्या बॉलपर्यंत सामना आला आणि अखेरकार बेतवडे संघाने विजय मिळवला त्याच्यावरती. गोलंदाज महेंद्र म्हात्रे दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचा समोर श्रीनाथ पाटील. 5 ओव्हरचा मॅच आहे आणि 5 ओव्हर मध्ये मात्र चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आज आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करू. महेंद्र पहिला बॉल फुल टॉस होता, एक्साइटिंग पॉवर दाखवल्या, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, षटकार. तर पहिलाच बॉल होता आणि या पहिल्याच बॉलवरती श्रीनाथ पाटील यांच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर 25 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात ठेवा. प्रत्येक संघ आपल्याला ऑलरेडी सूचना देतो, याचं कारण आहे आयोजन कमिटी वारंवार सूचना करते. चांगला फटका सर्कलच्या आतमध्ये, खेळाचं होतं कव्हरच्या वरून, मात्र व्यवस्थित टायमिंग जुळलं नाहीये आणि दुसरा धक्का दिला जातोय. ज्या फलंदाजाने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता त्या फलंदाजाला लगेचच क्विक रिप्लाय दिला जातोय. दुसरा धक्का नागाव टीमला.
राजू मडवी आल्या तिसऱ्या क्रमांकावरती. दुसरा धक्का लवकर लागत असताना टीमला पाहायला मिळतं. आज मात्र कॅप्टन मोतीराम पाटील नाही आहेत संघामध्ये. थोडीशी कमी जाणवेल त्यांना, कारण रेग्युलर संघ आहे. 40+ पाहिला तर फार मोठा संघ आहे. खूप खोलवरती फलंदाजी आहे. मात्र एखाद्या फलंदाजाची कमतरता आज नक्कीच या संघाला जाणवेल, कारण 2 फलंदाज लवकर बाद झाल्यात. त्यामुळे येणाऱ्या फलंदाजावरती थोडासा दबाव पाहायला मिळेल का. चौथ्या क्रमांकावरती राजू मडवी आल्यात. महेंद्र यांना फार मोठे यश मिळाल्यात. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा आहेत. या बेलेस पुन्हा एकदा बॅकफुटला जायचं होतं, पंच केलाय. चेंडू येतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, मात्र तिसऱ्या धावेचा इथे कॉल दिला गेलाय आणि 3 धावा पूर्ण करत असताना चांगली रनिंग पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर मात्र फलंदाजाला बाद केला आणि आता या 3 धावा धापळकावरती लागत असताना दुसरं षटक. बालाराम पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन सुरेख पंच. चेंडू जाईल डीपिश कव्हरला. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, मात्र चेंडू हळूहळूपणे का होईना सीमारेषा गाठतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. सरकल्यात आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पायाचा सहारा घेतला होता, मात्र आउटफील्ड फास्ट होती त्या ठिकाणी आणि हा म्हणता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर इथून 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात 14 धावा आल्या आणि दुसरं षटक थोडस आणखीन महागडं पाहायला मिळालं. या दुसऱ्या षटकात धावा आल्या ते एकूण 21 धावा. 21 धावा पाहायला मिळाल्या दुसऱ्या षटकात. एकूण टोटल पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि 21 धावा, एकूण 35 धावा 2 षटकामध्ये कुठल्या गेल्यात. अतिशय चांगली तगडी फलंदाजी होत असताना आपण 25 मिनिटाचा अवधी दिला होता आम्ही तुम्हाला, कारण थोडासा विलंब लावला की लगेच आयोजन कमिटीच्या सूचना येतात. वेळेकडे लक्ष ठेवा. आपण सुद्धा वेळेचं भान ठेवा, कारण त्यांना जास्त एकत्र येऊ देऊ नका कोणत्याही संघाला, जेणेकरून आपल्याला जे 3 दिवसापासून आपण एकदम नीटनेटकं आयोजन केलं गेलंय, आज सुद्धा तसंच आयोजन आणि तेच मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. कारण वेळेवरती चालल तर वेळेची किंमत
आपल्याला माहिती पडेल. त्यामुळे आपण वेळेवरती क्रिकेट खेळा, वेळेवरती या. तर तिसरे षटक गोलंदाज प्रल्हाद ज्याने पहिलं षटक फेकलं होतं त्याचा वापर. आताचा बॉल पुन्हा एकदा चांगला उडवण्याचा प्रयत्न स्वीपर कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव मात्र वेगाने ते पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर आणखीन 2 धावा पाहायला मिळाल्यात. एक उच्चतम स्कोर कडे सरकत असताना संघ ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेला मिड ऑफ मधून जातोय पुढे. तोपर्यंत एक धाव. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. नागाव विपक्ष आजया दोन टीम मध्ये अद्याप 2 फलंदाज बाद झाल्यात. नागाव संघाची सलामीची जोडी मात्र शांघायना मध्ये परत आली आहे. आत्ताचा बॉल खराब आहे. पडल्यानंतर बाहेर निघून जातोय आणि पंच मात्र वाईडची खूण करत असताना तिसरे षटक आपण पाहतोय मानपाडा एंड कडनं. यावेळेस चांगला फटका वीरेंद्र सेवाग स्टाईलने. चेंडू जातोय डीपिश कव्हरला. थोडस फंबल आणि तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे. दमदार चौका. त्याला 12 रम्यांचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये सलग 5 चौकार त्यांच्या नाभावरती आहेत. तर निश्चित चांगली फलंदाजी. पहा किती वेगाने धाबा कुठल्यात. बालाराम पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आले होते आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ सामना केलाय आणि या 20 धाबा कुठल्यात. अतिशय तगडी फलंदाजी पाहायला मिळतोय बालाराम पाटील यांच्या माध्यमातून नागाव संघाच्या बाजूने. आताचा बॉल पुन्हा एकदा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि क्षेत्ररक्षक आल्याच समोरून. तोपर्यंत दुसरी धाव येथे मिळाल्या. 2 धावा अंकित केल्या जातात धावफलकावरती. एकूण टोटल हळूहळू धावसंख्या 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या बेलेस खराब चेंडू फेकला जातोय. खराब बॉल. तर स्पर्धेचा विचार केला तर सर्वाधिक धावसंख्या खिडकाली संघाची आहे. 75 धावा आहेत 5 षटकामध्ये. पहा चांगला चेंडू. अतिशय चांगला चेंडू. ही चेंडूची डिलिव्हरी तर मागच्या काही चेंडूचा विचार केला तर चेंडू जास्तीत जास्त आउटसाइड ऑफ स्टंपला ठेवले जातात आणि त्याच्यावरती मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. मात्र हा चेंडू अतिशय चांगला होता. अतिशय चांगला. या बेले चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट होतोय बालराम पाटील ज्याने सलग 5 चेंडूवरती 5 चौकार ठोकले. मात्र त्याच्यानंतर 2 चेंडू डाट आणि तिसऱ्या षटकाची सांगता होते. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 षटकात नागाव संघ पोहोचलाय 46 या धावसंख्येवरती.
तर पाहतोय आपण ड्रिंक स्टॉल मैदानामध्ये जात असताना अतिशय चांगली संकल्पना आमचे रॉयल हॉटेलचे मालक सन्माननीय संतोष शेठ वजे आणि त्यांचे तमाम सहकारी मित्र परिवार या स्पर्धेचा त्यांच्यावरती असलेली जबाबदारी नेटाने मात्र पुढे नेत असताना आज अंतिम आणि शेवटचा दिवस अखेरचा दिवस पाहायला मिळतोय आणि सामना या मैदानावरती दुसरा. चला एकत्र येऊ नका, जी टीम मीटिंग करायची होती ती आपण आता केली आहे. ओके तर गोलंदाज साऊथ षडक राम पाटील आणि पाचारण केलं गेलंय. समोर राजू मडवी फलंदाज, नाश्ता केला राम पाटील. पहिलाच बॉल होर पिच खेळायचा होता, बॅटवरती व्यवस्थित मिडल करता आला नाहीये. चेंडू मात्र कव्हर्स मधून पुढे जातोय. तोपर्यंत येते दुसरी धाव, एकवटली जाते. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे आणि एकूण जर धावा पाहिल्या आता तर 47 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. येणारा नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल तो वाडेगर विपक्ष दातिवली. वाडेगर यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर होता, ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाईचा पार. पुन्हा एकदा तोच फटका डीप मिड विकेटला, अतिशय चांगला फटका. चेंडू जाईल आउट ऑफ. सहा धावा मिळत असताना पाहतोय आपण राजू यांनी मात्र 2 षटका ठोकल्यात. फुल टॉस लेग स्टंपला होता चेंडू. पंच वाईडची खूण करत असताना 1 धाव अवांतर स्वरूपाने मिळेल. चला टॉस करण्यासाठी लगेच आपण प्रस्थान करायचं आहे. वाडेगर विपक्ष दातिवली या दोन टीम मध्ये सामना असेल. क्लीन बॉल, यू मिस. चांगला बॉल होता, लगभग यॉर्क लाईनचा चेंडू फेकला आणि फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. तिसरा धक्का लागलाय नागाव टीमला. एकूण टोटल 60 डबा धावपळकावरती मनोहर देसले आल्यात 5व्या क्रमांकावरती. मनोहर आणि बालाराम पाटील ही जोडी मात्र आपल्याला आता मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक थोडासा विचार विमर्श केला जातोय आजदे टीमच्या वतीने. श्याम पाटील यांचा संघ पाहायला मिळतो आजदे संघ आणि गोलंदाज राजू.
तर चला सामना सुरू होतोय ते 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 7 डावा लावल्या तर नागाव संघाने 61. या बेलेस फटका चांगला ऑन साइडला खेळात. गॅप खूप मोठा आहे. डीपवरून क्षेत्ररक्षक आल्यात. गुड फिल्डिंग. अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना आज जे संघ तर त्यांना सुद्धा माहिती आहे की आता मात्र या धावा थोड्याशा रोकाव्या लागतील, कारण या मैदानावरती धावा होतात. त्यामुळे आता धाबांना थोडस लगाम लावावा लागेल. अपड्राय पाहायला मिळतंय. डिपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलाय. गुड ड्रॉ. आणि तोपर्यंत एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय आणि एकाच धाबेवरती त्यांना समाधान मानावं लागलंय. चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल होता. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला मनोहर याने, मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाहीये आणि चेंडू जातोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी स्लॉगिंगवरच्या षटकामध्ये, जिथे मात्र धावांची गरज होती नागाव टीमला. चेंडू खेळ्यात अलॉंग द कार्पेट जातोय. पायाचा सारा घ्यायचा होता, मात्र दुसरी धाव येते वेगाने पूर्ण करत असताना नाही, या 2च धावा मिळते. तर चेंडू जसा फेकला तसा फलंदाजाच्या बाडीला टच झाला, त्यामुळे ते 2 धावा अंकित केल्या गेल्यात. एकूण धावसंख्या 66 धावा, 66 रन ऑनबोर्ड. 66 धावा पाहायला मिळतात. 3 षटकामध्ये फार चांगल्या धावा होत्या. 4थ्या आणि 5व्या षटकात थोड्याशा कमी इथे धावा पाहायला मिळतात. या ठिकाणी फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. झेलचा अंदाज घेतला होता, मात्र शेवटच्या मुवमेंटला झेल हातातून निसटतोय आणि तिसरी धाव येते पूर्ण करत असताना फलंदाज बाद होतोय. बॅट मात्र ग्राउंडिंग करता आली नाहीये. मैदानामध्ये आल्यात. तर चला वाडेकर अ संघाचा कॅप्टन आणि दातिवले संघाचा कॅप्टन टॉस साठी या. चला शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. एक सत्र संपल्यानंतर नाणेफेकी केली जाईल या 2 टीम मध्ये. वाडेकर अ विपक्ष दातिवली. चांगला बॉल होता, आतमध्ये झपकण आला आणि तोपर्यंत एक धाव पाहायला मिळतोय. चांगला असं षडक हाताला गेलं. शेवटचं स्लॉगिंगवरचं षडक होतं राजू यांचं. अतिशय चांगलं षडक हाताला आणि शेवटच्या बॉलवरती आली ती एक धाव आणि एकूण टोटल 69 धावा आणि 70 धावांचं टार्गेट आहे ते मात्र आजदे टीम समोर. तर या 70 धावा करायच्या आहेत आजदे टीमला, तर दुसरीकडे 70 धावा रोखायच्या आहेत त्या नागाव संघाला. दातिवली टीमचे कॅप्टन
विपक्ष जय हनुमान दातिवली. चला कॅप्टन या, टॉस केला जाईल. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे मांडव आहेत, त्यांच्या वजीर साहेब, त्यांचे शुभासे हा नाणेफेकीचा कॉल होता असताना 5 षटकांचा सामना. धावसंख्या कंपल्सरी आपल्याला चेस करायचे. तर नवीन नवीन यस तो टॉस जिंकला जय हनुमान दातिवली टीमने. चला क्षेत्ररक्षण लावा नागाव संघ, जास्त वेळ करू नका. येणारा नेक्स्ट मॅच आपल्या समोर आहे. वाडेकर विपक्ष जय हनुमान दातिवली या 2 टीम मध्ये असेल. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया आपण. आणि या दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसे मायक्रोफोन वरती येतील करण काळन. थँक्यू जगदीश पाटील सर. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो नगरसेविका चषक 2021 या पर्वामध्ये. जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाड आयोजित ही स्पर्धा. आणि आमचे बड्डे बॉय, आमचे कमिटी मेंबर्स विशाल दरे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना त्यांचा आज वाढदिवस आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल, त्यांना स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावरती. वाढदिवसाच्या मनपूर्वक आपणास शुभेच्छा. आणि या ठिकाणी नक्कीच व्यासपीठावरती काही वेळामध्ये त्यांचा आपण वाढदिवस समारंभ देखील साजरा करू, की देखील कट करण्यात येईल आमच्या कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून. लक्ष या मॅच मध्ये आपण बघतोय आजदेच्या विरोधात नागाव अशी लढत सुरू आहे. आजदे सध्या पाठला करत असताना धावसंख्येचा 70चा टार्गेट आहे त्यांच्या समोर. आघाडीला फलंदाज राम आणि रामच्या सोबतीला रवींद्र मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतात तर म्हणजेच श्रीनाथ पाटील. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सामन्याला सुरुवात पहिला चेंडू घेऊन मानपाडा यांकडून श्रीनाथ पाटील. पहिला चेंडू उडवला, लिडिंग एज घेऊन हवेमध्ये हा चेंडू कॉल दिलाय. एससी रक्षकाने आय विल टेक कॅच त्याने घेतले आणि रॉयल डकचा शिकार पहिल्या चेंडूवरती. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या आजदे संघाला.
चांगली सुरुवात करत असताना सध्या गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच श्रीनाथला पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन करतात. रामला माघारी परतावलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती ते म्हणजेच सचिन पाटील. ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू कट करण्याचा प्रयत्न अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रनने धाव फलकाचा श्री गणेशा. एक या आकड्यावरती सध्या धावसंख्या लक्ष्य 70 या मॅच मध्ये. फुलटॉस आहे बॅक टू दी बॉलर. फॉलो मध्ये अडवला श्रीनाथने चेंडू आणि धाव घेण्याची आता संधी नव्हती. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगला ड्रेस कोड देखील तुम्हाला पाहायला मिळेल. टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच आपण बघतो व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट. खूप चांगला ड्रेस कोड आहे नागावचा. ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू अंपायरचा व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा आलाय. दुसरा स्क्वेअर चेंडू 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतात या षटकामध्ये आणि धावफलक 2 या आकड्यावरती सध्या आहे. 2 धावा धावफलकावरती लक्ष 70 असताना 14.00 आस्किंग रन रेट आहे बॅटिंग करत असताना आज जे समोर. रामबाज झाले रवींद्र आणि सचिन पाटील ही जोडी. स्ट्रायकिंगला सध्या सचिन पाटील आहे. श्रीनाथ पुन्हा एकदा तयार होतात. मानपडेंकडून ओव्हर द विकेट. वापिस ऑन साइडला टर्न केला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू त्यांच्या हातामध्ये उचलून फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन पाटीलचा होता परंतु रवींद्र नकार देतात. एकेरी धाव आणि या एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. षटक प्रगती पथावर असताना पहिलं. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू. थर्ड मॅन मध्ये वेगाने एक रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न 9 सेकंडला फेकी होते आणि डेंजर एंडला रवींद्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात पोहोचतात. 22च्या स्वरूपात ही एकेरी धाव फलक जाऊन पोहोचलं 4 या आकड्यावरती. 4 धावा. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर. उडवल्या हवेमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. टप्पा पडला त्यांच्या हातामध्ये. हा चेंडू थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा उचलला. ही दुसरी रन देखील कंप्लीट करतायत रवींद्र आणि त्यांच्या सोबत असलेला फलंदाज सचिन पाटील. या दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 6 या आकड्यावरती. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर. चेंडू शिल्लक आहे तो अखेरचा. फुलटॉस ऑन साइडला टर्न केला. हा स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू सरळ चाललाय. टप्पा घेतला तर सीमारेषा पार. हा पहिला चौकार. देवीचा आणि खरं तर आपण बघितलं तर मानपाडा संघ देखील जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर नगरसेविका चषक 2021 हे पहिलं पर्व सध्या तुमच्या समोर. 4 दिवसीय स्पर्धा. 4था दिवस या स्पर्धेचा तुमच्या समोर रंगत असताना प्रथम फेरीमधील द्वितीय लढत नागावच्या विरोधात आज नागावने टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना उभारल्या त्या धावा 69-70चं टार्गेट आघाडीला. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं राम आणि रवींद्रला. त्यामधून राम माघारी परतला. रवींद्र आणि सचिन पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक 10 या आकड्यावरती. 14चा आस्किंग रन रेट होतं. त्या आस्किंग रन रेट वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळेल गरज आता 60 धावसंख्येची. आस्किंग रन रेट वाढत असताना जाऊन पोहोचलाय 15 वरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं. गोलंदाज मनोहर. अख्खू टप्प्याचा चेंडू ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला ऑफ स्टंपच्या बाहेर निघत असताना अँगल क्रिएट करतात. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना गोलंदाज ते म्हणजेच मनोहर. धावसंख्या सध्या 10. पहिला चेंडू आपण बघतोय तो म्हणजेच निर्धाव.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप होते. खूप चांगले प्रयत्न असत्यांच्या पाठीमागे श्रीरक्षकाकडून. त्या ठिकाणी आपण बघितलं बॅटची कडा होती. धावसंख्या स्थगित आहे ती 10 या आकड्यावरती. थोडासा व्हॉल्यूम द्या डीजे मास्टर. ऐकलं ना. धावसंख्या सध्या 10 या आकड्यावरती. थँक्यू. थोडं कमी करा गेन हामिंग मारतं. हॅलो शेख. येस थँक्यू. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. मनोहर पुन्हा एकदा राऊंड विकेटने. आखो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. मिसटायमिंग हा फटका. समोर क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा त्याने फुलवला. त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला झेलच्या स्वरूपात. हा दुसरा धक्का 10 या आकड्यावरती. षटका ठोकला. आता फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच सचिन पाटीलने, रवींद्र यांनी माफ करा, रवींद्रच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धाव फलक जाऊन पोहोचलं ते 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तयार होत्यात मनोहर. वापिस देखील चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस झालं. ड्रिल करून ते दाखवतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने तेच उत्तर देण्याचा प्रयत्न होता गोलंदाज मनोहरला, परंतु तो फसतोय. चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आता एक चेंडू शिल्लक आहे फक्त या षटकामधला. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दी सोवा. पॉवर प्ले मधला अखेरचा चेंडू उडवला ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट. आता चाला चेंडू गॅप मध्ये खूपच वेगाने 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून चेंडू फरार. सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये श्रीनाथ यांना आपण बघितलं ज्यांनी धावसंख्या खर्च केली 10 आणि या षटकामध्ये देखील धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 10. 4 चेंडू निर्धाव आपण बघितले. एका चेंडूवरती गडी बाद होत असताना देखील बघितला. एका चेंडूवरती षटकार आणि एका चेंडूवरती आपण चौकार बघितला तो रवींद्र यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा येत आहेत समोरच्या एंडकडून अर्थातच मानपाड एंडकडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज श्रीनाथ पाटील. ऑफ स्टंपच्या बाहेर लेफ्ट केलाय. वेल लेफ्ट. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. स्ट्रायकिंगला आता आपण बघतोय महेंद्र मात्रे यांना. 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये लक्ष 70च्या मॅच मध्ये. धावा धावफलकावरती 21. आता गरज 49. कमी गतीने फ्लाइट दिली होती. थोडी टॉस केलं होतं चेंडूला. डीप मध्ये ड्राईव्ह करतात. स्वीपर कव्हरच्या दरम्यान थोडीशी मिसफील्ड. त्यांना बेदुना चेंडू पाठीमागे चाललाय. उचलल्या पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचलून फेक करतात. तोपर्यंत 2 आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 23 या आकड्यावरती. वाडेकरीच्या विरोधात दातिवलेमध्ये पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तयार. वापिस आहे बॅक टू दी बॉलर. डाऊन दी ग्राउंड. फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती उचलला एकाच ऍक्शन मध्ये. गुड फिल्डिंग.
एक रन या ठिकाणी मिळते एकेरी धावेने धावफलक 24-24 या आकड्यावरती धावसंख्या. तयार होत्यात पुन्हा एकदा गोलंदाज. शफल झालेत. रवींद्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मिस झालेत. मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. वारंवार अगोदर देखील आपण बघितलं तर एक षटकार नक्कीच त्यांनी ठोकला, परंतु एक चौकार देखील त्यांच्या बॅट मधून क्रॉस बॅटने या अगोदर देखील खेळण्याचा त्यांचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर. कॉटन बॉलची चान्स. गुड कॅच ऑफ दी क्वालिटी. खूप चांगला झेल फॉलोथ्रो मध्ये श्रीनाथने टिपलाय. आणखी एक धक्का देतोय बॅटिंग करणाऱ्या आजदे संघाला रवींद्रच्या खेळी संत. लगेचच दुसरी धाव कंप्लीट करत असताना महेंद्र जे स्ट्रायकिंग एंडला पोहोचले होते 1 रन काढून, त्या ठिकाणी लगेचच कॉल देतात दुसऱ्या धावेचा रवी यांना. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 26 या आकड्यावरती. लक्ष 70चं. स्टेप आउट झालं. स्क्वेअर ड्राईव्ह करतात गॅप मध्ये चेंडू. डिपिश कव्हर पॉइंटला स्वीपर कव्हर कडून क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी पायाच्या साने अडवण्याचा प्रयत्न. शॉट कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचा. बॅकअप आहे उचलून फेक करतात तोपर्यंत सहजरित्या 3. पुन्हा एकदा पाहिला ब्रश होऊन ओव्हरथ्रो झालाय. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न होतो आणि तो देखील पूर्ण. बाय 3 गेट 1 फ्री. 3 होत्या तिथे अजून एक धाव दिली. 4 अखेर या चेंडूवरती धावा आपण बघितल्या आणि या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 30 या आकड्यावरती. 30 कंप्लीट. 40 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू एक या षटकामधलं अजूनही शिल्लक आहे. षटक संपन्न झालंय. पहिला चेंडू वाईड होतं, त्यानंतर दुहेरी धाव अर्थातच पहिला चेंडू, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर एक डॉट बॉल होता आणि त्यानंतर विकेटचं पदम दुहेरी धाव आणि या येत आहेत 4 धावा. षटक कंप्लीट. एक वाईड बॉल प्लस विकेट देखील, तर देखील हे षटक कंप्लीट होतं. एकंदरीत आपण बघितलं एकतर एक डॉट बॉल, एक एकेरी धाव, 2 दुहेरी धावा, एका चेंडूवरती विकेट आणि एका चेंडूवरती 4. तर 3 षटकांचा खेळ ठिकाणी संपन्न झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना आजदेला टार्गेट आहे 70चं आणि त्यांची धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावरती 30 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता 20च्या आस्किंग रन रेटने बॅटिंग करत असताना 40ची गरज आहे आजदे संघाला. ड्रिंक्स ब्रेकर विशाल दरे यांना त्यांचा आज खास दिवस आणि त्याचंच नाव वाढदिवस. आम्ही नक्कीच आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी त्यांचा साजरा करू. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक करतातच. 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये गरज 40 धावसंख्येची. बॉलिंग मार्कवरती राजू मडवी, समोर महेंद्र मात्रे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक. 3000 रुपयाचा पारितोषिक सूर्यकांत नाना पाटील यांच्याकडून. हा चेंडू पाठीमागे कॉटबँडचा अपील होत असताना पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 11 आणि या 11 चेंडूंमध्ये आता गरज बॅटिंग करत असताना आहे ती 40 धावसंख्येची. 40 रिक्वायर्ड रिमेनिंग 11. 11 चेंडू 40. पुन्हा एकदा तयार होतोय राजू मडवी.
महेंद्र मात्रेसाठी बॅटन पॅड मधून सरळला चेंडू स्टंप वरती आपल्याला पाहायला मिळाला. क्लीन बॉल होत आहेत. आणखी एक धक्का. चेंडू 40 हे समीकरण या मॅच मध्ये. फुलर लेंथ होता बॅटची काढा घेऊन पाठीमागे लेमन कट घेऊन पाठीमागे चेंडू आपण बघितला फाईन लेग मध्ये. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. एक रन या ठिकाणी नक्कीच मिळते या चेंडूवरती. एकेरी धावेने धाव फलक 31 या आकड्यावरती. गरज आता 39 धावसंख्येचे. चेंडू शिल्लक 9. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय रवी गायकर. राजू तयार. स्टेप आउट झाले. दांडवा बॅटने ड्राईव्ह करतात. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण बघितला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल या चेंडूवरती सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 42 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. गरज आता 38ची आणि चेंडू शिल्लक आहे ते फक्त 8 चेंडू 38 हे समीकरण आता उघड होत असताना आज देसाठी. राजू बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न. एज होती का हा प्रश्न असेल, परंतु आपण जर बघितलं तर यष्टिरक्षकाला हाताला चाटून चेंडू पाठीमागे थर्ड मॅन मध्ये. सिंगल पुन्हा एकदा सिंगलने धाव फलक 43 वरती. गरज 33 वरती धावसंख्या माफ करा 33 वरती. गरज 37 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहे ते आता फक्त 7 चेंडू 37 तयार होतात. राजू स्टेप आउट झालेत. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत. सरळला चेंडू आपण बघितलं ऑफस्टंपच्या बाहेरून निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अखेर 3 षटकांचा खेळ संपन्न. आता गरज 37 धावसंख्येची आणि फक्त चेंडू आपण बघितले तर शिल्लक आहेत ते 6 चेंडू 37 हे समीकरण. हा सामना आता कुठेतरी निसटताना आपल्याला पाहायला मिळेल तो आजदेच्या बाजूने. अशा पद्धतीने कामगिरी करेल वाडीगर एच्या विरोधात दातिवली. या दोन संघांमध्ये 2 ताकदवान संघ. दातिवली दुसऱ्या बाजूला एक ताकदवान संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या संघामध्ये देखील चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. 2 ताकदवान संघांच्या दरम्यानचं द्वंद्व युद्ध या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडू गरज 37 धावसंख्येची 37 आणि अखेरचं षटक घेऊन तयार होतात बाळकृष्ण मडवी. नागाव हा संघ या मॅच वरती पकड आता मजबूत करत असताना 6 चेंडू 37 पहिला चेंडू घेऊन बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. इशारापासून काहीसा लांब. पहिला चेंडू निर्धाव. औपचारिक आता शिल्लक या मॅच मध्ये 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 5 चेंडूंमध्ये गरज आहे ती 37ची. बॅकफूट लावून कट करतायत. हवेमध्ये खेळलेत. बॅकफूट पॉइंटच्या दिशेने वळण घेऊन हा चेंडू चाललाय. षटकावर पॉइंट कडून खूप वेगाने हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड पास. सीमारेषा पारा चौकार. चौतीसशी माफ करा 33 धावसंख्येची. आणखी एक चेंडू निर्धाव. औपचारिकता शिल्लक आता आपण बघतोय ती धावसंख्या झाली ती 37. गरज 33 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहे ते 3. हवेमध्ये खेळले होते. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून पाठीमागे हा चेंडू झाला वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फक्त एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 38 वरती. गरज 32 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहे ते आता 3 अजूनही. फॉर्मॅलिटीज औपचारिकता पूर्ण करत असताना धावांचं अंतर किती कमी केलं जाईल यासाठी फलंदाज
रन उभारतात. लिडिंग आहे सभामध्ये. हा चेंडू हाफ पूल करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू आणि झेलचीच्या स्वरूपात आणखी एक धक्का. अभिनंदन. हाडलं गाजने खूप चांगला संघर्ष केला. 70 ही धावसंख्या कुठेतरी त्यांना पाठलाग करायची होती. टॉप ऑर्डर मध्ये खूप चांगली सुरुवात केली होती, परंतु एका मागोमाग एक गडी बाद होत गेले. कोणताही फलंदाज तग टकून फलंदाजी करू शकला नाही आणि त्याचं कारण परास्त व्हावं लागलं. चुका झाल्या तर चुकांचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. पुढील सामन्या अर्थातच पुढील स्पर्धेसाठी आपणास देखील खूप खूप शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल हार्दिक आपला आभार.